50 कोटींच्या जमिनीवर दिवसाढवळ्या कुणी फिरवला नांगर? भोंदू बाबा कोठडीत असताना बाहेर नेमकं काय शिजतंय? थांब 2 मिनिटं. अंगोर कुठं घाल राहिल तू? गाडी बंद कर ना मग. फसवणुकीचा मास्टर माइंड जेलमध्ये, पण टोळी अजूनही सक्रिय. आमचे कॅमेरे आल्यानंतर यांनी लगेच इथून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु शिर्डीतील त्या 4 एकर भूखंडावर नेमकं कुणाचं राज्य? पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न की नवा कब्जा, की भूखंडावर अज्ञातांचा ताबा? पहा सविस्तर बातमी. भोंदू बाबा अशोक खरात याने शेतकरी रावसाहेब गोंदकर यांची तब्बल 50 कोटींची जमीन अवघ्या 5 कोटीत लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट निर्माण झालाय. एकीकडे मुख्य आरोपी अशोक खरात तुरुंगाची हवा खात आहेत, तर दुसरीकडे त्याच वादग्रस्त 4 एकर भूखंडावर काही अज्ञात व्यक्तींनी नांगरणी सुरू केल्याने एकच खळबळ उडालीय. अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने सत्तेचा आणि दहशतीचा वापर करून एका निष्पाप शेतकऱ्याची फसवणूक केली. या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी तातडीने हालचाली करत अशोक खरात, त्याचा भक्त अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना बेड्या ठोकल्यात. परंतु त्याची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. मात्र या 4 एकर जमिनीवर नांगर फिरवून ताबा मिळवण्याचा प्रयत्न कोण करत आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित भूखंडावर काही लोक ट्रॅक्टर घेऊन पोहोचले आणि त्यांनी नांगरणी सुरू केली. हे लोक नक्की कोण होते? त्यांना तिथे कोणी पाठवले? जर खरात जेलमध्ये आहे, तर ही अज्ञात टोळी फरार असलेल्या कल्पना खरातच्या सांगण्यावरून तर काम करत नाही ना? की हा पुरावे मिटवण्याचा किंवा जमिनीचे स्वरूप बदलण्याचा एखादा मोठा कट आहे? शेतकरी रावसाहेब गोंदकर यांच्यावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध संपूर्ण शिर्डीत संतापाची लाट आहे. एकीकडे आरोपी फरार आहेत आणि दुसरीकडे पीडित शेतकऱ्याच्या जमिनीवर उघडपणे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असताना पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले. नांगरणी करणारे हे लोक अशोक खरातचे समर्थक आहेत की आणखी कोणी तिसरेच खेळाडू यात सामील आहेत? या मागचा खरा किंगपिन कोण? या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहोत. पाहत रहा या प्रकरणातील प्रत्येक अपडेट फक्त भारत न्यूजवर.